धनंजय मुंडेंची बदनामी थांबवा अशी मागणी आता बीडच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे। अजित पवारांना मुख्यमंत्री करायचे आहे। बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाणांची आता नवीन प्रतिक्रिया समोर येते। ज्या पक्षात जास्त कार्यकर्ते तो पक्ष राज्यावर सत्ता गाजवतो अशी प्रतिक्रिया देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांद्वारे करण्यात आलेली आहे। संतोष अण्णा देशमुख यांची जी मारेकरी आहे त्यांना एक मुखी आम्ही आज ठराव घेतला की त्यांना फाशी झाली पाहिजे आणि ज्या दिवशी फाशी न्यायालय या देशातलं सर्वोच्च न्यायालय जे आहे ही फाशी देईल त्या दिवशी आम्ही फटाके फोडून आनंद व्यक्त करू। पण त्या आडून ह्या खुनाच्या आडून जी आमच्या पक्षाची आता प्रतिमा खराब करण्याचं नेतृत्वाची प्रतिमा खराब करण्याचं काम काही लोक आमच्या युतीतलेच लोक करत आहेत, ह्याचा आम्ही जाहीर निषेध केला। परळी मतदारसंघाला टार्गेट करतायत आणि परळी मतदारसंघ टार्गेट करून धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा कसा होईल यासाठी प्रयत्न करतायत। संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आडून या ठिकाणी जे घटनास्पद राजकारण चालू आहे त्याचा आम्ही सर्वांनी या ठिकाणी निषेध केलेला आहे। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी व्हावी याबद्दल कुणाचंही दुमत नाही। आम्ही सर्वांनी या ठिकाणी ठराव घेतला आहे की जे कोणी मारेकरी जे आरोपीत ज्यांच्यावर न्यायालय आरोप सिद्ध करेल त्यांना फाशी झालीच पाहिजे, याबद्दल आमचं अजिबात दुमत नाही। परंतु ते आडून जे राजकारण चाललं आहे हे बंद झालं पाहिजे, यासाठी आम्ही जे कोण करतायत त्यांचा निषेध या ठिकाणी आम्ही केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।